मम्मी तुला नवरात्रीसाठी व्हिडिओ नाही बनवायचे का? नाही बनवत. अरे पण का नाही बनवतेस? मला नाही. अरे काहीतरी रिझन तर असेल ना. मला नाही करायची मला व्हिडिओ. मला टीव्ही उठ, मला पोटात दुखायला लागले. उठ, तू झोपली आहे इतकी आरामात, मला असं पोटात दुखायला लागले. उठ 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 उठ. अरे सांग तरी का नाही नवरात्रीला व्हिडिओ बनवतेस? नाही, माझ्याकडे साड्या नाही. साड्या नाहीत? थांब तुला दाखवते किती साऱ्या तुझ्याकडे साड्या. मला नवरात्रीसाठी मला साड्या पाहिजे होत्या. मला नवीन साड्या आणायच्या होत्या. किती साड्या आणल्या? थांब तुला दाखवते तुझ्याकडे किती नवरात्रीच्या कलर. 4 साड्या तुला कमी वाटतं ते? मला नवीन पाहिजे होती साडी. मी ठरवलेलं मी नवरात्रीत नवीन साडी घालेन. तुला अजून किती पाहिलेत साडी? माझ्याकडे रेड नवरात्रीला कलर कुठले कुठले आहेत सांग. येल्लो कलर आहे, रेड कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, कलर आहे, ग्रे, व्हाईट आहे, ग्रे आहे, पर्पल. थांब तुला दाखवते तुझ्याकडे किती साड्या आहेत. तुझ्याकडे एवढ्या सगळ्या साड्या आहेत आणि तू म्हणतेस तुझ्याकडे साड्या नाहीत. हे बघ, तू सांग मला फर्स्ट कलर कोणता आहे? सांग मला फर्स्ट कलर कोणता आहे? फर्स्ट येल्लो आहे. मला नाही करायचं ना. इथं तुझी येल्लो साडी. सेकंड आहे व्हाईट वाटतं. हे तर व्हाईट. त्यानंतर पर्पल आहे तुझ्याकडं, पिंक आहे, रेड आहे. बघ ही तर ह्याची घडी पण नाही बोललीस. ही साडी कधी घालणार आहेस मग? हा रॉयल ब्ल्यू आहे. हा रॉयल ब्ल्यू असेल ना. हा वायलेट कलर, हा ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू आहे, ग्रे कलर आहे. अजून तुला किती पाहिजे ग साड्या? उठतेस की नाही तू? उठ, तू सांगते मी उठ उठ. नाही, पण मला नाही करायचं ना. हे असे आहे सगळ्या करते. फर्स्ट कलर येल्लो कलर, पहिला येल्लो कलर फर्स्ट डे. हा सेकंड, थर्ड. यू हे बघ ह्याच्यावर लाव, टीवर लाव कोणते कोणते कलर कधी लाव पटकन. बघा किती ना धनंजय भावाची व्हिडिओ. हा मग मला खरं तर व्हिडिओ बनवायचेच नाही. का तर कसं एकीकडे मी म्हणाली होती, आधी पण मी बोललेली की याच्या वेळेस की तुम्ही दिसत नाही थोडंसं. मला असं वाटतं कॅमेरा थोडंसं असं तिथं तू बरोबर दिसतेस. तर बघ तू दिसतीयस. माझा आवाज जाईल कधी? हा जाईल. माझ्यासारखा मोठा बोलला मग पक्का जाईल. नवरात्री कलर्स 2024. खरं तर मी व्हिडिओ बनवणार. मी सांगितलं की मी व्हिडिओ नाही बनवणार आहे. कारण की हे कसं बघ जे कलेक्शन करायचं होतं, जे नवरात्रीसाठी 9 साड्यांचं सर्वजण कलेक्शन करतात की ह्या साड्या मी आज घालून उद्या घालून. मी यावेळेस पण बोललेली जे जन्माष्टमी होते त्यावेळेस मी बोलली होती की मी करणार नाही. पण आता कसं एक करायचं म्हणून मी तेव्हा पण केलेलं. आणि ते मी यासाठी नाही म्हणते कारण की नवरात्रीमध्ये 9 दिवसाच्या साड्या घालायच्या. 9 दिवस, 9 दिवसाचं ह्या कलर, आज उद्या हा कलर, परवा तो कलर, असे करत करत 9 दिवस घालवायचे. खूपशी लोक मंदिरात जातात, मंदिरात जाऊन दर्शन घेतात देवीचे. पण देवीचे दर्शनच घेऊन देवी पावते असं होत नाही ना. कारण की तुम्ही जर येणाऱ्या जाणाऱ्या लेडीजकडे बघत असाल किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लेडीजला किंवा इतर लेडीजला त्रास देत असेल तर त्या नवरात्रीचा करून काय फायदा? सगळीकडे जल्लोष असणार की हा नवरात्र आहे, गरबा येते, हे येते, सगळीकडे हे होतं. पण कसं होतं की तुम्ही मंदिरात जाऊन मान देण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला ज्या अवतीभोवती फिरतात त्या पण देवीच आहेत ना. तर त्यांना दुर्गेचं रूप धारण करायला लावू नका ना. जी आहे आई आहे, जी मुलगी आहे, जी बहीण आहे, तर त्या रूपातच तिला बघा. तुम्हाला कालीचं रूप बघायचं सवय लागली का? असं आहे ते.
की म्हणून मला इच्छा नाही होते की मी हा कलर घालून मी हा व्हिडिओ करेन. नाहीतर मी याच्या आधी पण मी असं केले होते व्हिडिओ की मी नवरात्रीसाठी की आज हा दिवस आहे, उद्या तो दिवस आहे, परवा तो दिवस आहे. गेल्या वर्षी तर मी एका दिवशी 9 साड्या घालून मी व्हिडिओ बनवला होता. पण गेल्या वर्षी यावर्षी नाही, लास्ट त्याच्या गेल्या वर्षी 2022ला ना 22च. तर त्यावेळेस मी व्हिडिओ बनवलेला इतकं आवर्जून बनवलेलं ना, खूप आवडीने बनवलेलं. पण यावर्षी कसं म्हणजे हे नाही होते की इच्छा नाही होती करायची की ते जे काही प्रकरणं खूपशी होऊन गेली. जर तुम्ही घरात जर लेडीजला जर तुम्ही मानच देत नाही तर नवरात्रीचे 9 दिवसात काय मान दिलं नाही, जो इतके दिवस दिलेले नाही. 9 दिवसामध्ये मान देऊन इतर दिवसांचे इतर दिवस वसूल होतात का, असं काय आहे का? त्याच्यामुळे कसं नवरात्रीचे 9 दिवसच मान देण्यापेक्षा जर इतर दिवशी पण जर लेडीजला मान दिला किंवा प्रत्येक लेडीज जर आपली बहीणच आहे किंवा आपल्या घरातलीच आहे असं समजून जर चाललं तर घाबरायची गरज नाही ना कोणाला. त्याच्यामुळे कसं नवरात्री पुरतं मर्यादित न राहता हे जर कायम राहिलं तर नवरात्रीला अर्थ आहे. आणि हे आता माझ्यासाठी खूपशे लेडीज असे आहेत की त्यांना म्हणजे नवरात्री काय करायचे आहे, नवरात्रीला काय करायचं आहे, हे असं खूपशे लेडीजच्या मनात विचार येतो. जसं माझ्या मनात आला तसं खूप लेडीजच्या मनामध्ये विचार येतो. तेही करतात. तर खूपशा लेडीजच्या मनामध्ये खूपशा लेडीजच्या मनामध्ये असे विचार होतात की नवरात्रीचे 9 दिवस आहेत आणि आम्ही हे करू. मला वाटतं एक 2-4 वर्षाआधी तर खूप ट्रेंड होता की हा कलर तो कलर खूप आवर्जून लेडीज घालायच्या की आता हा कलर आहे, उद्या परवा तो कलर आहे, हा कलर आहे. म्हणजे असे करत करत खूपशे कलर हे होत होते. आणि दुकानामध्ये पण खूप जास्त व्हरायटी असायची की हे 9 कलर आहेत तर या 9 कलरचं महत्त्व किंवा या 9 कलर आता लेडीज घालतील आणि त्याच्यामुळे ते व्हरायटी पण तेवढे आणत होते. पण आता इतकं कुणी लक्ष नाही देते. कारण की कसं जर नवरात्रीमध्ये 9 दिवस तुम्ही मान देणार आहे आणि इतर दिवशी जर तुम्ही जर नाही लक्ष देणार आहे, जर तुम्ही मान नाही देणार आहे किंवा सन्मान नाही करणार आहे तर त्या नवरात्रीचा अर्थच नाही. आणि नवरात्र म्हणण्यापेक्षा ही प्रत्येक रात्र ही लेडीजने म्हणजे अशी राहिली, अशी बिनधास्त झाली पाहिजे तिच्यासाठी की कोणती पण लेडीज 9 वाजले, 8 वाजले, 7 वाजले, 6 वाजले. आता तर भर दुपारी पण म्हणजे असं वेळ नाही की पहिलं रात्रीचं म्हणायचे 7च्या आत घरात. तर आता असं नाही झालेलं. आता कधी पण आज घरातच अशी परिस्थिती झाली. तर अशी परिस्थिती नाही झाली पाहिजे. 7च्या आत घरात एक म्हणतात माणसं की लक्ष्मी घरात राहते किंवा बसते किंवा 7च्या आत घरात लेडीज असली पाहिजे किंवा हे भीतीमुळे होतं की ते जरी लोक विचार त्यांचे जुने होते पण त्यांचे विचार जुने असले तरी पण ते विचार खरेच होते की 7च्या आत घरात. आता अशी म्हणतात लेडीज खूप पुढे पण आता कंडिशन अशी झाली की 7च्या आत घरातपेक्षा आता पूर्ण दिवस घरात अशी परिस्थिती आली की लहान मुलींना पण शाळेत ते पाठवायचे की नाही असा प्रश्न पडला. आणि लहान मुलींपासून ते असं कोणी बघत नाही की बाबा हिचं वय जास्ती आहे किंवा ही एजेड आहे असं पण कोणी विचार करत नाही. त्याच्यामुळे नवरात्रीपेक्षा जर तुम्ही 9 दिवस जपण्यापेक्षा पूर्ण त्यांना जर मान दिला तर नवरात्रीचं महत्त्व पण त्यांना खूप जास्त महत्त्वाचं वाटेल. त्याच्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस जरी असले तरी पण हे साड्या घालून दाखवण्यापेक्षा तुम्ही मान देऊन त्यांना मान द्या तुम्ही तितका त्यांना की त्यांनी आवर्जून 9 दिवस हे उत्साह साजरे केले पाहिजे. गरबा खेळायला सगळे येतात, हे करायला सगळे येतात. बरोबर आहे ना? तुम्ही पण जाता, मी पण जाते, नाही असं नाही, मी पण जाते. पण कसं आता यावर्षी जे घडले, यावर्षी जे झाले तर त्याच्यामुळे कमी संख्या होती की बाबा नको आता लेट झालं तर काही प्रॉब्लेम होईल किंवा खूप मुलींच्या घरामध्ये असे इश्यू असतील की नाही की तू आता ह्यावर्षी नको जाऊस किंवा तू ह्यावर्षी जर गेली नको जाऊस किंवा हे का होणार आहे. कारण की हे सगळं ह्या काही दिवसात जास्त झाल्यामुळे खूप मुलींच्या मनावरती परिणाम झाला आहे की नको आपण जर बाहेर गेलो तर असं होईल, बाहेर गेलं तर तसं होईल. त्याच्यामुळे या असं नको व्हायला पाहिजे. बिंदास्तच फिरल्या पाहिजेत आणि बिंदास्त त्यांना वाटलं पाहिजे की इतर आजूबाजूला जरी लोक असतील तरी असं वाटलं पाहिजे हा बाबा मी इतक्या लोकात आहे तर मी बिंदास्त आहे. हे फक्त त्यांना मनातनं वाटलं पाहिजे मुलींना आणि त्याच्यामुळे त्या बिंदास राहिल्या पाहिजेत आणि बिंदास जगल्या पाहिजेत. मला वाटते नवरात्रीचं महत्त्व आहेच, नाही असं नाही, पण नवरात्रीचे जे महत्त्व आहे ते
त्या देवीला तुम्ही जे महत्त्व देता ना तर तेच महत्त्व इतर लेडीजमध्ये बघा तुम्ही. तीच माता जी दुर्गा माताच्या नवरात्रीच्या 9 देवी तुम्ही करता, 9 वस्त्र त्यांचे चेंज करता, सगळं करता. पण त्याच देवीला तुम्ही त्या लेडीजमध्ये बघा की जी आईच्या रूपात तुम्ही बघता, बहिणीच्या रूपात बघता, तर ती त्या लेडीजला पण त्याच रूपात बघा. तिला कालीचं किंवा दुर्गेचं रूप धारण करायला लागणार. आणि आता आईचं म्हणणं आहे की मी 9 साड्या घातल्या पाहिजेत आणि मी 9 साड्या घालून मी चेंजेस केले पाहिजेत. तर मी तुझ्या याच्यासाठी नको आहे. पण मला 9 साड्यांचं ते ठीक आहे, पण कसं जे मला सांगायचं होतं, जे मला बोलायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की 9 दिवस हे साजरे करण्यापेक्षा हे 9 दिवसापेक्षा हे वर्षाचे 365 जे दिवस आहेत तर ते दिवस त्या लेडीजला जगून द्या. तिला दुर्गेचं रूप धारण करायला लावू नका. आणि सर्वांना नवरात्रीपेक्षा सर्व लेडीजला तुम्ही सर्व दिवसाच्या शुभेच्छा द्या की जेणेकरून ती फ्री माइंड राहिली पाहिजे आणि जगली पाहिजे. तर आजचा व्हिडिओ मी नवरात्रीसाठीचं एंड करू. हा पहिले येलो घाल, मग ग्रीन घाल, मग ग्रे ऑरेंज ह्या साड्यांपेक्षा महत्त्व मला या गोष्टीचं वाटतं की तुम्ही लेडीजला स्वतःच्या पायावरती उभं जी राहते तर तिला तटस्थ राहू दे. ह्या 9 साड्यांनी सांगितलं 9 साड्यांचं ह्याचं महत्त्व नाही आहे. मला महत्त्व आहे की लेडीज ही स्वतःच्या पायावरती जी उभी आहे ना जी तर तिला तसंच राहते. तिला कम्प्रोज करण्याचा किंवा तिचा पाय खेचण्याचा प्रयत्न अजिबात नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे 9 दिवसापेक्षा हे 365 जे दिवस आहेत तर ते दिवस ती जगली पाहिजे. हा जर ऑरेंज, रेड व्हाईट, रेड अशाच राहते. ब्लू, पिंक. स्काय ब्लू पण होता ना? हा रॉयल ब्लू आहे. ठीक आहे चालतं. आता नेक्स्ट पटकन मी तुझी मदत करू. तू 5 साडी घाल, मी 4 साडी घालते. हां चालेल? तर ह्या साड्या मला घालायचं एवढा कंटाळा आलाय खरं. अरे मी तुला मदत करते ना. मी 4 साडी घालते, तू 5 साडी घाल. तू 4 जरी साड्या घातल्यात ना, 5 जरी घातल्या, 6 जरी घातल्यात ना तरी पण मला ते घालायला लागणारच आहे. मला आता खरं तर इथनं उठायचं जीवर आहे आणि मला ते नव्हतं म्हणजे आळसच काढते. माझा हा व्हिडिओ बिग बॉस सुरू करते सांगण्यामागचा हेतू हाच आहे की लेडीजला जगू द्या की 9 दिवसापेक्षा 365 दिवस तिला सन्मानाने जगता आलं पाहिजे. आणि अशाच लेडीजसाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे की जगणं काय हे तिला समजलं पाहिजे आणि जगता आलं पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ बनवला आहे की साधा म्हणजे मला जे बोलायचं होतं जे सांगायचं होतं ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं बस इतकं. बाकी व्हिडिओ म्हणजे ह्या साड्यांचं ते वगैरेचं मला काही हे नव्हतं. जे मला बोलायचं ते मी सांगितलं, तुमच्यापर्यंत पोचवलं आणि माझं मत तुमच्यापर्यंत पोचवलं. तर तुम्हाला काय वाटतं की मी जे बोलते ते खरं आहे की त्याच्यात काही तथ्य आहे का? की मी बोलते आणि कसं याला अर्थ नाही आहे का असं मला वाटतं. कारण की कसं की अर्थ नाही आहे म्हटलं तर मी प्रत्येक वेळेस लेडीजविषयी बोलत असते, लेडीजचंच मी जास्तीत जास्त सांगत असते. तर माझं सांगण्याचा उद्देश हाच असतो की लेडीज कोणत्याच बाबतीत कमी नाही आहे तर तिला कमी पण लेखू नका आणि समजू पण नका. जी ती आईच्या रूपात आहे तिला आईच्या रूपातच राहू दे. तिला दुर्गेचं किंवा काली मातेचं रूप धारण करायला लावू देऊ नका. बस इतकंच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि इंस्टावर जाऊन ना आम्हा दोघींची व्हिडिओ बघा. माझी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मम्मी आता तुझा बिग बॉस सुरू होणार.